जुवारी ॲग्रो कारखाना सुरू करण्यामागे स्थानिकांना रोजगार मिळवून देण्याचा मुख्य उद्देश भाऊसाहेब बांदोडकरांचा होता। कालांतराने या कारखान्यासाठी मोठ्या प्रमाणात घेतलेल्या साकवाळ कोमुनिदाच्या जमिनीवर अनेकाची वक्रदृष्टी पडली आहे। सध्या जुवारी कंपनीची विक्री झाली आहे। ही खबर खरी असेल तर जमीन विषयक कराराचे उल्लंघन ठरते। अशा वेळी ही जमीन सरकारने परत कोमुनिदाच्या ताब्यात द्यावी, अन्यथा तिथे समाजोपयोगी प्रकल्प राबवण्यात यावेत, अशी मागणी साकवाळ कोमुनिदाचे माजी अटर्नी नारायण नाईक यांनी केली आहे। जुवारी ॲग्रो केमिकल्स कंपनीची विक्री पॅरादीप फॉस्फेट या जुवारी ॲग्रो संलग्नित आणि मोरोक्को येथील OCP समूहाचा संयुक्त उपक्रम असलेल्या कंपनीला 2135 कोटी रुपयांना विकल्याची घोषणा कंपनीनं केली आहे। गोव्याचे पहिले मुख्यमंत्री भाऊसाहेब बांदोडकरांनी ही कंपनी सुरू केली होती। गोव्यात या कंपनीच्या माध्यमानंच पहिली औद्योगिक क्रांती सुरू झाली। या कंपनीला सुमारे 500 एकर जमीन सांकवाळ कोमुनिदाची देण्यात आली आहे। यापैकी केवळ 35 एकर जमिनीचा वापर कारखान्यासाठी झालाय। उर्वरित जमिनीवर अनेक राजकारणी आणि बिल्डरांच्या नजरा लागून राहिल्या आहेत। यामुळे कंपनीच्या विक्रीनंतर या जमिनींचं काय होणार हा सध्या मोठा चर्चेचा विषय बनलाय। आता जुवारी ॲग्रो केमिकल या कंपनी संदर्भात तुझी मागणी किती सरकाराकडे? आता हे जुवारी जमनीचे संदर्भात आता जमनीच्या संदर्भात हे जे पळय ते लँड मेला जो विकपाचे जे चल्लेले आहा ते इमिजिएटली गव्हर्नमेंटान ते बंद करचें आणि टेक ओवर करची। कोमुनिदादीक दिवपाक जाय म्हणून सांगूं कितें, पूण कोमुनिदादी जमीन खंय तरी कोमुनिदादीक दुखता, कित्याक ते जर पयशे मेळ्ळे जाल्यार कोमुनिदादी शेअर होल्डरांक कितें आयज बेनिफीट मेळटली जे डिविडंडा रुपान, आणि ते अशे पयशे आसा की हार्ड मनी ते आमकां इतली वर्सां ही आमच्या पिळग्यांनी लोकांनी सांबाळून दवरल्या कोमुनिदाद, आणि ताका लागून हे कोमुनिदादी बेनिफीट गावपाक जाय आणि गव्हर्नमेंटान ती टेक ओवर करची आणि बरी कॉजा यूज करची आणि तेजो जो कितें रेव्हेन्यू आसा गव्हर्नमेंटान आपल्याला काडचो आणि कोमुनिदादीक तेजी बेनिफीट करून दिवची। हे सरकारा कडेन म्हागे इतलेंच मागणें की हे विकपाक दिवची न्हू तेंचे प्रायवेट प्रॉफिटा लागून। आतां तेणे ऑलरेडी जी 10.5 लाख जमीन विकली, हेजे प्रमाणे रिकॉर्डा प्रमाणे 10.5 लाख 500 एकरां 10.5 लाख रुपये दिले त्या टायमार, आणि तितून कितें सगळे पयशे दिले ते काय दिले, थोडे शेअर दिले तेंचे जुवारीचे, म्हणजे अशी करून ही जमीन तांकां त्या टायमार लाटलेली। आता हितून इन्व्हेस्टिगेशन करचें, पूण तो पर्यंत सरकारा कडेन म्हागे इतले हात जोडून मागणी की ही जमिनीची जो पळय मेला चल्ला, लँड सेल चल्ला पळय न्हू, हें स्टॉप करची इमिजिएटली आणि गव्हर्नमेंटान एज इट इज दवरचें। एक तर ती फर्टिलायझर प्रोजेक्टाचो जो आहा ती जमीन फर्टिलायझर प्रोजेक्टाक दवरची, आणि ना जाल्यार तांकां जर यूज ना जाल्यार गव्हर्नमेंटान ती टेक ओवर करून बरे कॉजाक यूज करची, जी पब्लिकाक फायदो जाता त्या कामाक लागून यूज करची। आतां हे पॉयंटाचेर येता, तेणी जेन्ना जी 500 एकर पळय जमीन म्हणटा पळय न्हू ती बेश्टीच काडून कोमुनिदादीन नाल्यार एडमिनिस्ट्रेटरान दिल्ली ना, तेणी तेतून स्पेसिफीक मेन्शन केल्लें आसा जमीन आमकां कसले कारणां लागून कित्याक कितली जाय हे बेजाचेर हेजी तेंचे लेटर येयल्ले आसा। हेतून दाखयता फॅक्टरीक लागून खाली 35 एकर जी आतां परादीप फॉस्फोरेट म्हणटा पळय न्हू ताका विकली म्हणटा पळय 35 एकर म्हणजे 3.5 लाख जमीन, खाली 3.5 लाख 50 लाखांतल्यान खाली तेणी हे परादीपाक 35 एकर जमीन दिल्या, म्हणजे 3.5 लाख जमीन दिल्ली आसा। आणि जी बाकीची जमीन आसा पळय न्हू आयज तेणी सगळी तेजे प्रायवेट प्रॉफिटा लागून सगळे लँड मेला आयज सध्या जुवारी चल्लेलो आसा, आणि तितून कोण प्लॉट करून विकता, कोण आनी कितें करता, हे सगळे प्रायवेट प्रॉफिटा लागून, आणि हितून गव्हर्नमेंट जो आसा न्हू तो पुरेपूर इन्वॉल्व आसा। हे करपाक दिवपाक गव्हर्नमेंटाचोय तितलोच आतां, कित्याक आयज जें कन्वर्जन चलता आनी कितें चलता पळय न्हू हे गव्हर्नमेंटाच्या आशिर्वादानूच चल्लेलें आसा। ना जाल्यार जी फर्टिलायझर प्रोजेक्टा लागून जी जमीन तेणी मागून घेतलेली पळय न्हू ती हे सगळे फ्रॉड सोडून दीत, पूण ती फर्टिलायझर प्रोजेक्टाक लागूनच उरपा आसली, तितून चेंज करपाक खंय जावना। कित्याक त्या टायमार कोमुनिदादीन सुद्दां एक डिसिजन घेतलेलें की त्या टायमार गोंयाक युनियन टेरिटरी आसली आणि तेन्ना फॅक्टरी ना कांय नासली, म्हणजे येदी व्हडली फॅक्टरी येयल्या कारणान गोंयाक भितर एम्प्लॉयमेंट जनरेट जातलो, गव्हर्नमेंटाक रेव्हेन्यू येतलो, हे सगळे मुद्दे नदरे दवरून तांकां 1 पैशान आनी 5 पैशांचेर ही जमीन दिल्ली आसा। 1 पैसो नया पैसा आनी 5 पैसा रेडियसा प्रमाणे हे सगळे हितून डॉक्युमेंटा भितर सगळे पुरावे आसा। आणि हे दिता आसतना गोंयचो हेतू पळयलेले आनी गांवच्या लोकांक जॉब गावतली म्हणून हे हितून तांकां जमीन अलॉट करपाक डिसिजन जाल्लें, पूण दिवपाक एडमिनिस्ट्रेटरा पावर नाशिल्लो। ती सायन सुद्दां करता जाल्यार जे जनरल बॉडीची जे पळय डिसिजन आसा तेजे प्रमाणे ते एग्रीमेंट जावपायलो, वा एग्रीमेंट तेजे प्रमाणे जाल्लो ना। आतां ही 35 हेक्टर परदिपाक तेणी दिल्या, दुसरी तेणी सायट दवरलेल्या रेल्वे सायटीक 15 एकर जमीन, लँड एंड वॉटर रिजर्वेशन 130 एकर, दुसरी आसा एरिया रिस्ट्रिक्टेड फॉर द कन्स्ट्रक्शन ड्यू टू एअरक्राफ्ट, म्हणजे जे फ्लायिंग झोन आहा ताका लागून 150 हेक्टर आसा,
आणि तिसऱ्या एरिया अनेबल फॉर द कन्स्ट्रक्शन ड्यू टू स्लिपी रोड म्हणजे स्लिपी इरेग्युलेटरी शेपा लागून 30 एकर. मग हे जेन्ना सगळें हें डिटेल आसा जाल्यार आयज तेंचें लँड कन्वर्जन खंयच्या ग्रावंडाचेर जाता. ह्या गोवोरमेंटाक म्हागेलो प्रश्न आसा जेन्ना हें इतकी सद्या तेणी बरोवन दिल्लें आसा बाबा ही 550 एकरांतली जमिनांतल्यान हाली 35 म्हणजे 3.5 लाख रुपया हाली फॅक्टरी लागून बाकी तेंगेली रेजिडेंस बाकी कितें कितें आसा पळय हें सगळें दिल्लें आसा. जाल्यार हेजे प्रमाणे जोनींग उरपा जाय आशिल्लें. जे पीडीएक बसोन हे करप्ट जे पळय कोण मेंबर जातात नाल्यार आनी कोण जाता हे ताका परमिशन खंयचे वयल्यान दितात. आयज हें सगळें जमीन ही कन्वर्जन कित्या वयल्यान जाता. जेन्ना इतलें हें डिटेल आसा जाल्यार ते एटलिस्ट जे डिटेला प्रमाणे तशीच ती जमीन उरपा जाय आशिल्ली. ते आयज गोवोरमेंट कित्याक लागून तांकां इतलें फेवर करता. आनी आयज तेणी जे परादीप फॉस्फेट म्हणटा पळय न्हू तांकां हाली 2135 कोटी दिली ती हाली फॅक्टरी आनी ही 35 एकर जमीन म्हणजे 3.5 लाख जमीन इतलीच दिल्ली आसा. बाकीची जी 465 एकर जमीन ही कित्याक लागून विकपाक काडल्या आनी गोवोरमेंट आयज सुद्दां हेजेर कित्याक लागून उगी आसा. ही जमीन एक तर गोवोरमेंटान रिवर्ट करपा जाय ना जाल्यार एज इट इज उरपा जाय. ही तांकां प्रायवेट प्रॉफिटा लागून प्लॉट करून आनी बिल्डराक प्रॉफिटा लागून विकपाना. आयज हांगा हांवें हे कोण आयकना म्हणून हांवें प्रायम मिनिस्टराक लेटर केलें बाबा हांवें इतली कंप्लेंट करून सुद्दां हे कोणूच ऑथॉरिटी एक्शन घेयनात आनी हे जुवारीक ही प्रायवेट प्रॉफिटा लागून जमीन जाय तशी विक्री करपा दिता म्हणून म्हागेले प्रायम मिनिस्टर ऑफिसांतल्यान हे कंप्लेंट ग्रह धरले म्हणजे मानून घेतलो कितें तरी म्हागेले हितून तथ्य आसा म्हणून. खंयचे वर्सा तें हें आतां 2020 हांवें प्रायम मिनिस्टर केलें की कोणू ऑथॉरिटी कांय करपा सोदना म्हणून. आनी तेजे नंतर प्रायम मिनिस्टर ऑफिसांतल्यान कितें म्हणून कंप्लेन केली की हे लँड फ्रॉड जाल्लें आसा आनी ही जुवारी जमीन फर्टिलायझर प्रोजेक्ट सोडून जमीन प्रायवेट प्रॉफिटा लागून विकता. तेजेर तेन्ना हे गोवोरमेंट ऑथॉरिटी कोण एक्शन घेना तेन्ना तुवें तर हेजेर एक्शन घेवची म्हणून इन डिटेल हांवें ताका सगळें कितें फ्रॉड जालें तितलेंच बरोवन धाडलें. आनी तेणें म्हागेलें तें खंय तरी तें तेंचे हितून पटलें बाबा कितें तरी हितून आसा म्हणून. आनी ती काडली आनी म्हागे कंप्लेंट तांणी चीफ सेक्रेटरी धाडली 17/11/2020. तेन्नाच्यान हो चीफ सेक्रेटरी सुद्दां कोण आसा तो तेजेर कांय एक्शन घेना. हितून कितें आहा हेंचो गोवोरमेंट लोकल जो गोवोरमेंट आहा हेंची सालेगाट सगळी मेळोन आसा आनी इतलेंच जावं. आतां तेजे उपरांतय कांय एक्शन घेना म्हणून हांवें ताका परतून प्रायम मिनिस्टर रिमायंडर धाडलो बाबा हितून हे जालें कॉरस्पॉंड जावन कोण एक वर्सान परतून रिमायंडर धाडलो 2021. हे रिमायंडर धाडटरी गोवोरमेंट काडटा आनी खाली रिमायंडराचेर रिमायंडर हेका धाडटा कोणा धाडटा रेवन्यू डिपार्टमेंट पळय आतां 2015 एक कलेक्टरा धाडलो परतून 10/3 कलेक्टरा धाडटा एक्शन घे म्हणून आनी रिपोर्ट दी म्हणून आनी म्हाका कळ्ळें म्हणून. आतां ही 2 वर्सां जालीं म्हागेले जर कंप्लेनीचेर हांकां कांयच एक्शन घेवपा नाका जाल्यार एटलीस्ट म्हागे कंप्लेंटेर भायर उडोवचो. म्हागेले तथ्य ना म्हणून कंप्लेंट डिस्पोज करपा येलो तेवूय करिना. हे खाली काडटाक आनी तेजी सारके परतून काडटा कलेक्टर आनी एडमिनिस्ट्रेटरान कोमुंदा दिता. अरे कोमुंदादीक पावरच ना एक्शन घेवपाक. आतां एक्शन घेवपाचें काम उरलें तें गोवोरमेंटा कडेन. एक तर ती रिवॉर्ड करपाची ना जाल्यार कंपनीक सांगपाचें बाबा तुमी 35 एकर जी परादीपा विकल्यात बाकीच्यो ती आमी टेक ओवर करतात आनी कोमुंदा दिता ना जाल्यार तितून पब्लीक युजा लागून गोवोरमेंटाचे जे कितें बरे प्रोजेक्ट आहा तितून हाडपा जाता. ही कोमुंदादीची लँड जे कामां दिल्ली ती सोडून आयज तांकां जर प्रायवेट प्रॉफिटा लागून जर दिवपा जाता जाल्यार फाल्यां आनी अशी कितल्योश्यो कोमुंदादी जमीन आसा म्हाका दिया हांव फाल्यां एप्लिकेशन करता अशेंच म्हाका जाय म्हणून. आनी तितूंतल्यान हांव ते यूज करता आसतना 10 लाख जर केले हांवें आनी 50,000 हांव यूज करता आनी बाकीचे हांव प्रायवेट प्रॉफिटा विकपाक म्हाका दिवपाक शकता गोवोरमेंट जाल्यार गोवोरमेंट तेवूय सांगचें. अरे 500 एकर जी तेणी जमीन मागलेली ती खाली अमके एक पब्लीक युजा लागून जालें आनी पब्लीक युजाक कितें लोकांक बेनिफीट जाता म्हणून आनी आयज ते सगळे सोडून त्या प्रायवेट प्रॉफिटा लागून जमीन विकता आनी तेजेर गोवोरमेंट उगी आसा. आतां हितून फर्स्ट टायम म्हाका आमगेलो गोंयचो सरकार इतली कॉरस्पॉंडंट केली जुवारीचेर तेजेर खंयच्या हेजेर कडल्यान म्हाका ते येयलें कॉरस्पॉंडंट एक सुद्दां तेजेर लेटर येयना. पूण हे जुवारी टॅक्स फ्रॉड म्हणटा पळय न्हू जे पंचायती दिवपाक तेजेर फर्स्ट म्हाका लेटर येयला चीफ मिनिस्टरा ऑफिसांतल्यान आनी तेणी डायरेक्टराक पंचायतीक कळयलां की बाबा हेजेर तुमी कितें एक्शन घेयात. कितें 5/10/2021 ऑलमोस्ट आतां वर्स जातलें. पूण हितूंकय सांगपाचें कितें हितून सगळें मेळोन आसा. हे जुवारीची पळय टॅक्स म्हणटा पळय हावस टॅक्स येता जुवारी आतां अशी हांगा एक्ट करता ही जुवारी एग्रो कॅमिकल जी आतां फुडली परादीप जातली तितून तेंचे जे भितर जे पळय जितली स्ट्रक्चर आसा जितली पळय हावजींग कॉलनी आसा स्टाफाची म्हण नाल्यार मॅनेजमेंटाची म्हण जाल्यार बाकीची रो हावजीस आनी कितें आहा पळय न्हू तेका खंयच्याच एका ऑफिशियली
ना PDAंतल्यान ना जाल्यार TCP कडल्यान ना पंचायतींतल्यान ताका कसलेंच एप्रुवल ना. आनी हे एप्रुवल नासतना तेणी तितून आख्खी जे भितर जी स्ट्रक्चर बांदल्या पळय न्हू ती टोटल इलिगल बांदल्या आनी त्यांनी सेल्फ नंबर दिला तांकां. जे पंचायती कडल्यान हाऊस नंबर पळय ते आपले तेणी सेल्फ दिला. म्हणजे अशें दाखोवन ते युनियन टेरिटरी सेपरेटूच आहा जुवारी नगराक आनी जुवारी फॅक्टरी सेल्फ नंबर दिला आनी तितूंत आयज ते 1971 आयज 2022 पावले आमी. तितूंत स्ट्रक्चर बांदून एन्जॉय करतात आनी ती स्ट्रक्चर बांदून तेणी लिजा दिल्या. लिजा म्हळ्यार कितें भाड्या दिल्या. तेंचे जे एम्प्लॉई आहा तेंचे कडल्यान ते भाडें घेतात.